ची सुरुवात आपण एका मोठ्या बातमीने करूया। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटच्या जीआरच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतलाय, मात्र त्याला ओबीसी संघटनांनी विरोध केलाय। या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने ओबीसी नेत्यांची आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीला ओबीसी समाजाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। तर हैदराबाद गॅझेट संदर्भात ओबीसी समाजाच्या नेत्यांनी घेतलेल्या आक्षेपावरती चर्चा केली जाणार असल्याचं समजतंय। तर सरकारकडून या जीआर बाबत आणि ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका मांडली जाणार आहे। दरम्यान हैदराबाद गॅझेट बाबतचा जीआर रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। दरम्यान या बैठकीत डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखालील ओबीसी महासंघ जाणार नाहीये। विजय वडेट्टीवारांसह इतर संघटनांनी बबनराव तायवाडेंच्या उपस्थितीवरती आक्षेप घेतलेला होता। मंत्री महोदयाकडून निरोप आहे। खरं तर हे सर्व पक्षीयाची हे नव्हती, आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे म्हणून आम्हाला निरोप आला आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि उद्याच्या बैठकीमध्ये एकच मागणी असणार आहे की कोणत्याही परिस्थितीत ते 2 सप्टेंबरचा जीआर आपण सरसकटचा रद्द करावा आणि सगळ्या महाराष्ट्रातील ओबीसी जनतेची ही मागणी आहे की त्यामुळे काय काय परिणाम होणार आहे ते आम्ही सगळे सांगणार आहोत। तोडगा काय निघत असेल किंवा उद्या काही सकारात्मक निर्णय झाला तरी आमचा मोर्चा हा निघणार आणि मोर्चाच्या पुढे येऊन महाराष्ट्र ओबीसी जनतेला सरकारच्या प्रतिनिधी येऊन सांगावं की आम्ही काय काय केलं आहे आणि काय करणार आहोत। हे त्यांनी जर सांगितलं तर ओबीसी समाज बांधवांचा राग शांत होईल।